कार उद्या मौजे शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे सम्राट केसरी हे मैदान होत आहे आणि या मैदानावर बकासूर, हरण्या, बलमा व सर्व टॉपचे बैल असणार आहेत. तर हे मैदान कोण जिंकणार आहे आणि कोण होणार आहे एक नंबरचा मानकरी, या मैदानावर प्रथम क्रमांकास 2 लाखाचे बक्षीस आहे आणि इतरही बक्षिसे खूप मोठमोठी आहेत. तर या मैदानावर सर्व टॉपचे बैल हजर असणार आहेत. तर पाहूया यामध्ये कोण फॉर्म आपला दाखवणार आहे, कोणता बैल हल्ली फॉर्ममध्ये आहे. आत्ताच अमरापूर पाटीवर आदतचे मैदान पार पडले. या मैदानामध्ये निंबाळकर सर यांचा सर्जा आणि आदत सुंदर यांना शेमीमध्ये हार पत्करावी लागली होती. त्याबद्दल निंबाळकर सर काय म्हणाले? 1 तारखेला सम्राट केसरीचं मैदान आहे. त्या मैदानात आपण सर्जा घेऊन येतो. आता परत टीका करू नका, लगेच सर्जाला एका दिवसाच्या गॅपनं का काढताय? तर आपण 1 तारखेला शब्द दिला होता, तो शब्द तर पाळला पाहिजे, कारण त्या बैलगाडी मालकाला आता पायरा मिळणं खूप अवघड होईल. मित्रांनो, या सम्राट केसरी मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जासुद्धा असणार आहे आणि सर्जा व्यतिरिक्त बकासूर, त्यानंतर एम नाना यांचा राजा आणि हिंद केसरी लारा, त्याचबरोबर आता फॉर्ममध्ये असलेला बलमा, हरण्या, हे सर्व टॉपचे बैल येथे असणार आहेत. आपणास या बैलांच्या पैऱ्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलेच आहे. यामध्ये पैरे असणार आहेत अंदाजे, ते म्हणजे एम नाना यांचा राजा आणि हिंद केसरी लारा. त्यानंतर बलमाचा पैरा हा हरण्यासोबत असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हिंद केसरी बकासूरचा पैरा हा तांबवेकरांचा सर्जा आणि बकासूर यांची चर्चा हल्ली सध्या चालू आहे. मित्रांनो, या सम्राट केसरी मैदानावर सर्व टॉपचे बैल असणार आहेत. तर यामध्ये कोण बाजी मारू शकतो? तर लढत तर बऱ्याचशा बैलांमध्ये होणार आहे. यामध्ये सध्या हरण्यासुद्धा फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर बलमासुद्धा अतिशय फॉर्ममध्ये आहे. बऱ्याचशा दिवसानंतर बलमाला फॉर्म प्राप्त करता आलेला आहे. या अगोदर बलमा हा आजारी होता आणि पुशेगावचे हिंद केसरी मैदान झाल्यापासून हरण्यासुद्धा फॉर्ममध्ये आहे. हरण्यात त्याचबरोबर घरणिकीचा राजा, हे दोनही बैल अतिशय फॉर्ममध्ये आहेत आणि बकासूरसुद्धा आहे. बकासूर हा आपला फॉर्म सहसा गमवत नसतो. गेल्या मागील वर्षापासून बकासूर फॉर्ममध्येच आहे. बकासूरच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाल्यास, बकासूर हा मागील वर्षी झालेल्या रुस्तम-ए-हिंद या बैलगाडा शर्यतीपासून अतिशय फॉर्ममध्ये आहे आणि त्याही अगोदर पुशेगावच्या हिंद केसरी मैदानापासून मोठा सोन्या आणि बकासूर यांनी पुशेगावचा मान पटकवलेला होता. तिथपासून बकासूर हा फॉर्ममध्येच आहे. त्यानंतर पेडगाव, कोरेगाव या मैदानांवर सुद्धा बकासूरने 1 नंबर करत, त्यानंतर रुस्तम-ए-हिंद या बैलगाडा शर्यतीमध्येही 1 नंबर केला. त्यावेळेला महिंब्या होता. त्यानंतर महिंब्याला सुद्धा आजारपणाने ग्रासले आणि महिंब्या रुस्तम-ए-हिंद या बैलगाडा शर्यतीपासून क्वचितच आपणास मैदानांवर दिसत आहे आणि हल्लीसुद्धा महिंब्या हा पूर्णपणे ठीक झालेला नाही. त्यानंतर महिंब्याचा फॉर्म थोडा कमी झाल्यानंतर बकासूर आणि बलमा हे धावत होते. त्यानंतर बलमासुद्धा थोडा कमी पडला. बलमालासुद्धा आजारपण आले आणि बलमाचासुद्धा फॉर्म कमी पडला. परंतु आत्ता हल्ली बलमा हा आजारपणातून बाहेर येऊन फॉर्ममध्ये आहे आणि त्यानंतर त्याला आता फॉर्म मिळत आहे दुसरा, तो म्हणजे हरण्याचा. हरण्यासुद्धा फॉर्ममध्ये आहे आणि घरणिकीचा राजासुद्धा. तर यामध्ये पाहूया कोणता बैल आपला फॉर्म टिकवत आहे.
बैलगाडा क्षेत्रामधील बैल आहे ते आपला फॉर्म टिकवून आहेत. त्यामध्ये बकासूर आहे, घरणिकीचा राजा आहे आणि आता हरण्याने सुद्धा फॉर्म दाखवलेला आहे आणि बलमाचा सुद्धा फॉर्म चांगला आहे. आणि आता नवीन उदयास आलेला आहे तो म्हणजे फाजिलराव. तर या बैलांचे फॉर्म हे अतिशय चांगले आहेत आणि ते फॉर्म आपला दाखवत आहेत हल्लीसुद्धा. परंतु यामध्ये बकासूर हा मागील वर्षापासून फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या याने सुद्धा आपला फॉर्म दाखवला, परंतु बकासूरच्या बाबतीत त्याला तितके फॉर्म दाखवता आले नाही. बकासूर हा सतत फॉर्म दाखवत आहे, परंतु बुलढाणा एक्सप्रेस हा लगातार 12-13 मैदानावर 1 नंबर करून नंतर तो आपला फॉर्म गमवून बसला आणि आता तो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येण्याच्या प्रयत्नात आहे आणि तो सुद्धा या मैदानावर येण्याची शक्यता आहे. जर या मैदानावर नाही आला तर 17 तारखेच्या मैदानावर तो नक्कीच आहे, म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या. परंतु या मैदानावर हे सर्व टॉपचे बैल असणार आहेत आणि टॉपचे बैल आहेत त्यांमधूनही फॉर्ममध्ये जे काही बैल आहेत तेच येथे विजय प्राप्त करणार आहेत. मित्रांनो, उद्याच्या मैदानावर म्हणजे सम्राट केसरी या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जासुद्धा असणार आहे. सर्जाचा पैरा अजूनपर्यंत फिक्स नाही, परंतु सर्जा हा असणारच आहे. त्यानंतर बकासूर आहे, बलमा आहे, लारा आहे आणि हे सर्व टॉपचे बैल येथे हजर असणार आहेत. तर यामध्ये कोण जास्त फॉर्म दाखवणार आहे आणि कोण 1 नंबर करणार आहे? तर मित्रांनो, बकासूर हा मुंबई येथील झालेल्या बिंदूरच्या शर्यतीपासून आपणास मैदानांवर दिसलेला नाही, परंतु उद्याच्या सम्राट केसरी या मैदानावर दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा असणार आहे तांबवेकरांचा सर्जा. तर सर्जा आणि बकासूर हे 1 नंबर या मैदानावर करू शकतात का? 1 नंबर जरी नाही केला तरी गुलालामध्ये राहणे तरी बकासूरला आवश्यक आहे, कारण मागे 2-3 मैदानांवर बकासूर हा अपयशी ठरलेला आहे. तर या मैदानावर पाहूया, बकासूर नक्कीच विजय प्राप्त करेल आणि कमीत कमी गुलालामध्ये तरी राहणार आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार, धन्यवाद.